मतदान करा, पर्याय असं होईल अशी भीती वाटत नाही का निवडणूक आयोगाला? नाही, शाईचं केमिकल कंपोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचं आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल. उद्या निकाल आहे, ज्या पद्धतीने जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निकालाला वेळ जो आहे तो मुंबई महापालिकेचा सुद्धा लागू शकतो, कारण 2-2 वॉर्डचं प्रत्येक टेबलवरती जे आहे ते मतमोजणी सुरुवातीला होणार आहे. ही प्रक्रिया कशी आहे, कारण वेळ होऊ शकतो काय नाही? यामध्ये ॲक्च्युली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे. महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल. सर, दुबार मतदारांचे ॲफिडेव्हिट घेतले जातील अशी माहिती पहिल्यांदा समोर आली सवाल उपस्थित केला की कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे दुबार मतदारांकडून ॲफिडेव्हिट घेतल्याचं दिसून येत नाही. मी स्वतः मुंबईमधले 10 पोलिंग स्टेशन बघितले. 10च्या 10 पोलिंग स्टेशनमध्ये दुबार मतदारांकडून ॲफिडेव्हिट घेतलेले आहेत. आम्ही पत्र मी स्वतः बघितलेले आहेत. काही आकडेवारी देऊ शकता की आतापर्यंत एवढ्या वेळा दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले? त्याला वेळ लागेल आम्हाला कंपाईल करायला, पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती आकडेवारी उपलब्ध करून देऊ. आचारसंहिता भंग होण्याचे किंवा दुबार मतदारांनी पुन्हा मतदान केलं, आचारसंहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. तिथे आम्ही संबंधित स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतोय. मधला देखील समोर येतोय ज्या ठिकाणी पोलिंग एजंट जे बसलेले आहेत मतदान केंद्रामध्ये त्यांनी गळ्यामध्ये उमेदवारांची नावं देखील त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू. मगाशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे. यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते, उमेदवारांची पण जबाबदारी असते, राजकीय पक्षांची पण जबाबदारी असते. मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये. त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे, जे BLO मार्फत BLO बसलेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं. शाळेत जर बोगस वोटिंग झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या समोर हे सगळं सांगितलेलं आहे. किती बोगस वोटिंगच्या तक्रारी आल्या आणि त्या संदर्भात पुढे काय करणार? माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. मतदार याद्या अद्ययावत केलेल्या असताना सुद्धा अनेकांनी चेक केलं होतं, त्यावेळेस त्या मतदार याद्यामध्ये नाव होतं, परंतु आज जेव्हा मतदानासाठी गेले त्यावेळेस नाही, हे बघा, ऍक्च्युली मतदार यादी जी आहे, मतदार यादी, विधानसभेची मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो, ती वार्ड वाईज स्प्लिट करतो, नंतर पोलिंग स्टेशन वाईज. ऍक्च्युली अनेक लोक विधानसभेची मतदार यादीतला अनुक्रम घेऊन गेले. विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही. मतदान केंद्र चेंज होणार, कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे, प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे, त्यांना पोलिंग स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे. त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही. यासाठी मताधिकार ॲप दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ॲडव्हान्स जाऊन मतदारांनी शोधायला पाहिजे होतं. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे, तिथे BLO बसलेले आहेत, त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो. मतदारांची पण जबाबदारी आहे. गणेश नाईक साहेबांची ॲक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ॲक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिपमधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना. राजकीय नेते आरोप करतायत आणि अनेक ठिकाणी स्वतः वेगवेगळे लोक सुद्धा टाकतायत शाहीच्या संदर्भात. कशामुळे एवढे आता आपल्याकडे खुलासा आला बाबाचे शाही पुढे जाऊन परत जाऊ नये असं म्हटलं जातं, पण जर हे बोगस होऊ नये यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यायला सांगितलं? बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत. आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत. मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामधले राहणारेच आहेत, ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत. आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ताबडतोब, आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे आणि तो बोगस आणि तोताया मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. पण सर, मुंबईत दुबार मतदाराची शक्यता तुम्हाला जास्त वाटते का शाही घुसल्यामुळे? कारण